अंगणवाडी सेविका व मदतनीसताई यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे, खुश खबर असणार आहे. कारण मानधन व प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यासंदर्भात अखेरीस नवीन शासन निर्णय आला आहे. जुलै अखेरीस हा शासन निर्णय आला आहे व महिला व बालविकास विभागाकडून हा शासन निर्णय आला आहे. या संदर्भात लगेच अपडेट बघूया, पण त्याआधी आपल्या योजना यात्रा चॅनलला व पेजला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं. कारण सर्व सरकारी अपडेट्स असो, अंगणवाडी सेविका त्यांचे अपडेट्स असो, आपल्या योजना यात्रा चॅनलच्या माध्यमातून दिले जातात. सो अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागांतर्गत हा शासन निर्णय आला आहे. त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्या महिन्याची निधी वितरित करण्यात होणार आहे, किती निधी वितरित करणार आहे, सगळी माहिती लगेच बघूया. तर आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जाते व सदर शासन निर्णय व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जुलै 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता जे खालील विवरणपत्रातील रचना क्रमांक देण्यात आलेला आहे व यामध्ये एकूण 174 कोटी इतका निधी अतिरिक्त राज्य हिस्से आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे. अखेरीस जुलै महिन्याचे निधी वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय आला आहे व लवकरच अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्या खात्यामध्ये ही जे काही त्यांची रक्कम आहे ती पूर्तता केली जाणार आहे. इथे सांगितलेलं आहे बघा, पोषण आहार, पोषक अन्न व पेयांचे वितरण, विशेष पोषण आहार कार्यक्रम, अंगणवाडी सेवा संपूर्णपणे इथं माहिती या तक्त्यामध्ये देण्यात आलेली आहे. विद्यमान तरतूद किती करण्यात आलेली आहे, यापूर्वी जी काही वितरित तरतूद आहे किती करण्यात आलं आहे. त्यानंतर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांचे वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपयोजनात कार्यवाही पूर्ण करावे. त्या अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाचे अपडेट असणार आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. यापूर्वी देखील तुम्हाला टाइमवरती तुमचा प्रोत्साहन भत्ता मानधन जमा झाले आहेत का नाही सांगा. तुमच्या अडचणी नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण अनेक अंगणवाडी सेविका ताईंचं व मदतनीसताईंचं हे मत आहे की त्यांच्या मानधनमध्ये आणि प्रोत्साहन भत्त्यामध्ये वाढ केली जायला पाहिजे आहे. कारण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अंगणवाडी सेविका ताई व मदतनीसताई काम करत असतात. सरकारी योजना असू द्या किंवा SIRचं काम असू द्या किंवा लाडकी बहीण योजना असू द्या, नेहमीच अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंची भरपूर मदत होते. त्यानंतर जे TRS आहे, FDAचं आहे, जे पूर्णपणे कामे आहेत, जे अंगणवाडी सेविका ताई व अंगणवाडी मदतनीस त्यांच्या कामापेक्षा जास्त वेळ थांबून पूर्णपणे काम करतात इथे. त्यामुळे अंगणवाडी सेविकाताईंना व मदतनीसताईंना जे काही रक्कम आहे किंवा जे काही मानधन व प्रोत्साहन भत्ता दिला जातो त्यामध्ये नक्कीच महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन ही मानधनामध्ये वाढ केली जायला पाहिजे आहे. तुमचं मत आपल्याला नक्कीच कळवा. व्हिडिओ महत्त्वाचा हे शेअर करून पुढील सर्व सरकारी अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा पेजला व चॅनलला लगेच फॉलो करून सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.